चला तर मंडळी, आज मी तुम्हाला महाशिवरात्री विशेष रताळ्याचे गोड काप तयार करून दाखवते. त्यासाठी एक रताळं घेतले, स्वच्छ धुतले आणि त्याचे काकडीसारखे आपल्याला गोल गोल काप तयार करून घ्यायचे आहेत. ह्या पद्धतीने काप तयार करून झाले की गॅसवर कढई ठेवून घेतली. त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं. तूप कढईच्या सर्व बाजून छान पसरून दिलं की त्यामध्ये रताळ्याचे काप घालून घेतले. दोन्ही बाजूनी रताळ्याचे काप छान लाल होईपर्यंत शिजून द्यायचे आहेत. तर ह्या पद्धतीने छान शिजले की त्यामध्ये आपल्याला आपल्या चवीनुसार गूळ घालून घ्यायचा आहे. मी अर्धी वाटी गूळ घालून घेतला. गूळ घातल्याच्या नंतर तूप घातल्यामुळे गूळ हा तुपामध्ये विरघळला जातो. त्यामध्ये आपल्याला हे रताळे छान शिजून घ्यायचे आहेत. रताळे छान 2-3 मिनिट शिजून झाले की त्यामध्ये इथे मी खिसलेल्या खोबऱ्याचा खिस घालून घेतलेला आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूटही घालून घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने इथे खोबऱ्याचा खिस घातला की छान असा परतून दिलेला आहे. कमी गॅसवर आपल्याला हे छान रताळे शिजून द्यायचे आहेत. तर ह्या पद्धतीने आपले रताळे गुळामध्ये छान शिजून झाले की बाहेर एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतलेले आहेत. महाशिवरात्री विशेष आपले इथे रताळ्याचे गोड काप बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही पण ह्या पद्धतीचे रताळ्याचे गोड काप नक्की बनवा. चला आता पटकन चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून टाका की.